आपला समोर येतोय, आपल्या हाती येतोय. दुधणीत अजूनही स्ट्रॉंग रूम उघडलेली नाही. बघा, सोलापूर जिल्ह्यातल्या दुधणी मधली एक बातमी आहे, अजूनही स्ट्रॉंग रूम उघडलेली नाही. बघा, दुधणीमध्ये अजूनही स्ट्रॉंग रूम उघडलेली नाही. काय घडामोडी आपण बघतोय, दुधणीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडलेली नाही. याच्यावर देखील काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेला आहे. दुधणी मधली बातमी समोर आलेली आहे, अजूनही तिथे स्ट्रॉंग रूम उघडली गेलेली नाही. अधिकाऱ्यांना चावी सापडत नसल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा, आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून. विश्वभूषण, अगदी अजब हे कारण आहे, अधिकाऱ्यांना चावी सापडत नाही. काय घडतंय दुधणीमध्ये? गिरीश, नक्कीच आपण जर बघितलं तर दुधणी येथील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. त्या ठिकाणी शिंदे सेना विरुद्ध भाजप असा थेट जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी सिद्धराम म्हेत्रे जे माजी गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्यामध्ये थेट लढत सुरू आहे. मात्र आपण जर बघितलं जिल्हा अधिकाऱ्यांना अद्याप चावी सापडलेली नाहीये. महाराष्ट्रामध्ये एकीकडे मतमोजणी सुरुवात झालेली असताना स्ट्रॉंग रूम उघडण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना चावी सापडत नाहीये. त्यामुळे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा किती टोकाचा आहे हे यावरून दिसून येतं. गिरीश, अगदी बरोबर, अगदी गंभीर प्रकार आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. निवडणूक कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसतोय, त्यांना स्ट्रॉंग रूमची चावी सापडली नाहीये आणि त्यामुळे स्ट्रॉंग रूम अद्याप उघडली गेली नाही. खरं तर मतमोजणीला राज्यात ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे, मात्र दुधणीमध्ये अजून स्ट्रॉंग रूमच उघडली गेलेली नाही. अधिकाऱ्यांना चावी सापड नसल्याचं कारण समोर आलंय. खानपणा पाहायला मिळतोय. चावी गहाळ झालेली आहे आणि चावी गहाळ झाल्यामुळे इथली स्ट्रॉंग रूम उघडली गेलेली नाहीये. अनेक मतांचं भवितव्य या बंद दाराआड लपलेलं आहे.